हे घे. सई अगं खरंच नको. अरे पिऊन तर बघ, बरं वाटेल. नाही बरं वाटलं तर नको पिऊ. सई थँक्स. कॉफीसाठी कोणी थँक्स म्हणतं का? कॉफीसाठीच नाही, एकूणच सगळ्यासाठी. तू आयत्या वेळी एवढी धावपळ केलीस म्हणून आय डोंट नो नक्की काय होऊन बसलं असतं. एवढं काहीच केलं नाहीये मी. नाही सई, आयत्या वेळी नक्की काय करावं ना सुचेनसंच होतं. मी फॉर अ मोमेंट ब्लँक झालो होतो. नक्की कुणाला सावरावं काहीच कळत नव्हतं. पण तू धावपळ केलीस, वेळेत सुयशला आणलंस, वेळेत निदान झालं, वेळेत दादा मामा इथं पोहोचला म्हणून होत्याचं नव्हतं होण्यापासून वाचलं. म्हणून तुला थँक्स नकोय मला. सई एक विचारू? विचार ना. एरवी सुयश तुझ्या खिसगणतीतही नसतो आणि आज अशा वेळी डॉक्टर म्हणून तुला तो कसं काय आठवला? मला माहित नाही कसा, पण आठवला. तो त्या अंध मुलांना मदत करतो हे पाहिल्यानंतर तो एक बरा माणूस आहे, एक चांगला डॉक्टर आहे हे बॅक ऑफ द माइंड होतं कदाचित. पण तुला अगदी खरं खरं सांगू का? सांग ना. तू मला जेव्हा फोन केलास ना तेव्हा तू जगातल्या कुठल्याही व्यक्तीला घेऊन यायला सांगितलं असतंस ना तर ते सुद्धा जमवलं असतं मी. का? कारण मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करू शकते. फक्त तुझ्यासाठीच नाही, तुझ्या घरच्यांसाठी सुद्धा आयुष्यभर मी काय वाटेल ते करायला एका पायावर तयार आहे. तू, तुझे मामा, आप्पा हे सगळेच जण माझ्या जवळची माणसं आहात. अगदी मम्मा डॅडून इतकी जवळची. तुम्ही मला आता माझी फॅमिलीच वाटायला लागलाय, माझं कुटुंब. आणि मी माझ्या फॅमिलीसाठी काहीही करू शकते. फॅमिलीसाठी काहीही करू शकतेस म्हणतेस. तुझ्या घरी कळवलंयस ना तू हे? नाही. सई अगं काळजी करत असेल, ऍटलीस्ट फोन तरी कर. नाही अरे, असं काही होणार नाही. डोंट वरी. सई कर ना फोन. ओके. चंदू सुद्धा ना, स्वीट पोटॅटो सॅलड म्हणजे बटाट्याच्या सॅलड मध्ये साखर घालायची नसते. स्वीट पोटॅटो रताळ, रताळ. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ. शी बाई. ओ बोला सई मॅडम, काय म्हणताय? नाही, आज स्वतःच्या मम्माची कशी काय आठवण आली? सूर्य कुठून उगवला? मम्मा अगं ते जरा इम्पॉर्टंट होतं म्हणून. अच्छा अच्छा अच्छा, लेट मी गेस. इम्पॉर्टंट म्हणजे तू इधर रात्री उशिरा घरी येणार आहेस किंवा घरी येणारच नाहीयेस आज, दोन पैकी काय? तशीच सिच्युएशन दिसतीये. बर, सांगा काय सिच्युएशन आहे? मम्मा अगं मी इथे हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल? हॉस्पिटल? हा, कोण आहे हॉस्पिटल मध्ये? सई सई बेटू, तो एक मिनिट जरा थांब, मी स्पीकरवर टाकते. बेटू कुठे आहेस तू? काय झालंय तुला? तू बरी आहेस ना? डॅडू मी ठीक आहे, आय एम ऍब्सोल्युटली फाईन. पण आदित्यच्या मामांना बरं नाहीये, क्रिटिकल आहेत ते. आदित्यचे मामा ना? मग तो काय ते बघून घेईल, तू काय करणार आहेस? मम्मा अगं मित्र आहे तो माझा. तो टेन्शन मध्ये असताना मी त्याला एकटा सोडून नाही येऊ शकत. बेटू ते सगळं ठीक आहे, मला सांग तू कुठल्या हॉस्पिटल मध्ये आहेस? शशी, तू पण कसले प्रश्न विचारतोयस?
त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल परवडणार आहे का? अच्छा बेटा, म्हणजे तू ते पटवर्धनांच्या हॉस्पिटलमध्ये. घ्या. सुयशने तपासलंय त्यांना आणि तो म्हणाला की त्यांना इथेच ऍडमिट करा म्हणून. अरे बापरे, काय सांगतेस? म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस असणार. ओके, तू काही काळजी करू नकोस, तू तिथे थांब, काही हरकत नाही. ओके. पण शर्मिला, शशी, असं काय करतोयस तू? हे बघ, आदित्य तिचा मित्र आहे आणि त्याचे मामा त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तिला थांबू दे, तू थांब ग. सुयश असेल ना तिथे? आहे ना? नाही, आत्ता नाहीये. नाहीये का? बरोबर, हरकत नाही. तू काळजी करू नको, तो येईल तिथे. ओके ओके, बाय. शर्मिला तू ना बदलणार नाहीस अजिबात. तू आधी तुझे कपडे बदलून ये जा, मी बघते काय ते. बोला मिसेस शर्मिला बिराजदार, आज बऱ्याच दिवसांनी फोन केला. काय हो, दिवाळीत सुद्धा होणाऱ्या जावायला घरी नाही बोलवलं. दिस इज नॉट डन. हे असंच वागणार असाल ना तर मी हुंडा घेणार, 1 करोड हुंडा, आणि त्याशिवाय तुमच्या मुलीशी लग्नच नाही करणार. अहो जोक करतोय, जोक. ही जोक करायची वेळ आहे का? तू कुठे आहेस मला सांग. मी माझ्या आलिशान बंगल्यामध्ये. अरे म्हणजे तू हॉस्पिटलमध्ये नाहीयेस का? हा डॉक्टर म्हणजे काय सारखं हॉस्पिटलमध्ये थांबायला पाहिजे का? अरे सई तुझ्या हॉस्पिटलमध्ये एकटी. एकटी? अहो हॉस्पिटलचा स्टाफ असतो ना 24/7. तसं नाही, ती तुझ्या हॉस्पिटलमध्ये आदित्य बरोबर एकटी आहे. हे बघ, तू त्या दोघांवर नजर ठेव बरं का, नाहीतर हाती आलेला चान्स जायचा आणि मग होणार सगळं नीट होणार. आदित्यचा मामा बरा होणार आणि माझं सईशी लग्न होणार. कारण मला जे पाहिजे ते मी मिळवतोच, कधीही कुठेही कसंही. हा बोल बंधू मामा. अरे फिल्टरला तिकडे पाठवलं हॉस्पिटलमध्ये, 10 मिनिटात पोहोचेल. फिल्टर का? अरे तू आणि सैनी काही खाल्लं नाही ना सकाळपासून, तर डबा घेऊन पाठवलाय त्याला, खाऊन घ्या. मामा कशाला? अरे आम्ही केलं असतं काहीतरी मॅनेज. अरे बाबा, तुम्ही बऱ्याच गोष्टी मॅनेज करता. बाकी काय तिकडे परिस्थिती? सगळे व्यवस्थित आहे ना? हो भाई मामा, सगळं ठीक आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. टेन्शन नाही ग, पण काळजी वाटते ना. अहो मामा, इथले नर्सेस आणि डॉक्टर्स एकदम छान काळजी घेत आहेत दादा मामांची. आणि आदित्य, त्याची काळजी घेतेस ना तू? हो हो मामा. गेल्या काही दिवसात ह्या घरात इतकं काही घडतंय, त्यात आदित्य भरडला जातोय. त्यामुळे काळजी वाटते ग. जमल्यास बोल त्याच्याशी, विचार त्याच्या मनात काय चाललंय. सांगून टाक सईला तुझ्या मनात काय चाललंय. बंधू मामा, अरे ही वेळ आहे का? मुळात ही जागा आहे का असं प्रेम वगैरे व्यक्त करायची? आधी प्रेम व्यक्त करायला वेळेचं आणि जागेचं बंधन नसतं. प्रेम प्रेम असतं. आणि सई सुद्धा नकळत प्रेम व्यक्त करतेच आहे ना. म्हणजे? अगं तू एवढं करतेस आदित्यसाठी, आमच्यासाठी, या घरासाठी, अगदी घरच्या माणसासारखं. भाई मामा, हो मी खरं तर काहीच करत नाहीये. मी फक्त सोबत देतेय तुम्हाला. अगं अशाही सोबत असणं, साथ देणं खूप महत्वाचं आहे. हे बा आधी, सई अशीच तुला आयुष्यभर साथ देईल माझी खात्री आहे. हो पण मामा, हे बघ, तिच्याशी सगळं बोलून टाकतो. ती हक्कानं सगळं करते ना, मग या नात्याला तू हक्काचं नाव दे. बोल तिच्याशी. बोल त्याच्याशी. बोलशील ना? हो बोलेन. हो बोलतो.
तुला मला काहीतरी सांगायचं आहे ना? या सगळ्या गडबडीत राहूनच गेलं ना, पण आता बोलू शकतो आपण. सो बोल ना, काय सांगायचं होतं? सई, मला कसं सांगू? आदित्य, तू आत्ता स्वतः तसंच करणार आहेस का? हा? मी तू, मला तुला, माझं तुझं. हा नाही, अरे सांगून टाक ना, एवढं काय अवघड आहे त्यात? असं सांगणं सोपं नाही आहे का एवढं? आदित्य, अरे तुम्हाला कित्येकदा समजावताना छान उदाहरणं देऊन सोप्या भाषेत समजावतोस की नाही? मग तसंच हे पण सांग. आज काय झालंय तुला? नाही, आज नको असं. ठीक आहे, तुला हवा तेवढा वेळ घे. तशी अख्खी रात्र आहे आपल्याकडे, त्यामुळे भरपूर वेळ आहे माझ्याकडेही आणि तुझ्याकडेही. सई अगं, काय बोलायचं, कसं बोलायचं याचा तू विचार कर आणि मगच बोल. पण बोल. सई, ब्रह्मे तुम्हीच का? हा? पेशंटसाठी औषधं आणायची होती. हा हा, मी आलोच. सई, तू अजून इथेच? हो, ते जरा नाही सई, तू आज खूप केलेस आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ. मला तुझा खूप अभिमान वाटतोय. खरं तर हे आज मी म्हणायला हवं तुला, कारण तू सुद्धा खूप मदत केली आहे सगळ्यांना. कम ऑन सई, आय एम अ डॉक्टर. अगं माझं कर्तव्यच आहे ते. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. आजपर्यंत मी तुला एक बिझनेसमॅन म्हणून बघत होते, पण तुझ्यातला डॉक्टर आज दिसला. सई, तू मला अजून तू लाजवतीस सई मला. चल आपण निघूया, चला. कुठे? कुठे काय? घरी. अरे हो, पण मी इथेच थांबणार आहे. का? तुला आमच्या स्टाफवर विश्वास नाहीये का? अगं तू नसशील तर ते काय पेशंटला चुकीचं औषध देणार नाहीयेत. सुयश, प्रश्न तो नाहीये. मग अगं सई, तू ऑलरेडी खूप केलंय सगळ्यांसाठी आणि आता करण्यासारखं सुद्धा काही राहिलेलं नाहीये. अरे पण मला, अगं तसंही मी सकाळी लवकर निघणार आहे, तुला येताना पिकअप करतो. हा, पण पिकअप करायला ड्रॉप करायला पाहिजे की नाही? चल चल, घरी सगळे वाट बघत असतील, आपल्याला निघाला. चला. अरे पण अरे हे बघ, आदित्य पण आला. आता मला सांग, दादा मामा एकटे असतील का? आदित्य थांबेल ना त्यांच्या बरोबर. मग तुला थांबायची काय गरज आहे? आदित्य, तू का थांबवतोयस? सांग बरं तिला की तिला आता निघायला हवं माझ्या बरोबर. हा, तुम्ही निघालात तरी चालेल. हे बघ, आदित्य पण म्हणतोय निघा. अरे पण तू मला काहीतरी सांगणार. नंतर सांगतो ना, नंतर सांगतो. आता तू घरी गेली तरीच चालेल. पण मला घरी नाही जायचंय, मला इथेच थांबायचंय. तू मला सई,
जा ना ग, इट्स फाईन. निघूया. आदित्य दादा, फिल्टर. चल पटकन खाऊन घे. डबा घेऊन आलोय. सई त्याने तुझ्यासाठी. सह्यारे घरी गेलीये तिच्या आणि मला भूक नाही, सो नको. अरे 2 घास तरी खा. तुझी आवडती भेंडीची भाजी दिलीये. फिल्टर खरंच नको, कशाला फोर्स करतोयस? ठीक आहे, पण घरी मामांना काय सांगू? त्यांना सांग आदित्य व्यवस्थित पोटभर जेवला म्हणून. बरं झालं ताई तू आली, नाही तर मला ओरडा खायला लागला असता. ओरडा नको, आमच्या बरोबर बसून डबा खा. नको नको, माझं जेवण झालंय. तुम्ही जेवा आरामात आणि दादा मामाची काळजी घ्या. येतो मी. चल 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 आदित्य, उठ पटकन जेवून घेऊया. मला सॉलिड भूक लागली आणि मला माहितीये तुला सुद्धा भूक लागलेली असणार आहे. चल उठ उठ उठ. मला नाही लागली आहे भूक. आणि तू गेली होतीस ना, परत कशी आलीस? तुझ्यासाठी नाही आली आहे मी माझ्या लाज्जोसाठी आली आहे. नाही, तू स्ट्रॉंग आहेस, पण तुझ्यातली जी लाज्जो आहे ना, ती उगाच सगळ्या गोष्टींचा त्रास करून घेत राहते. मग ती जेवणार नाही, झोपणार नाही, रात्रभर इथे बसून राहील आणि रडत राहील. या अशा परिस्थितीत शमशेर सिंग लाज्जोला एकटं सोडेल का? हा, आणि माझं तुझ्याकडे सुद्धा एक काम होतं. ऍक्च्युली तुझं माझ्याकडे एक काम होतं ना. माझं काम? तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना. हे बघ, खूप वेळ ना मनात गोष्टी अशा साठवून ठेवायच्या नसतात, बोलून टाकायच्या पटकन. मी बोलून टाकल्यानंतर मन कसं असं एकदम लाईट वेट होतं. हे बघ सई, तू घरी जा आत्ता. हे बघ आदित्य, मी तुला अजून त्रास देऊ नये अशी जर का तुझी इच्छा असेल ना, तर मनात जे काही ते लगेच सांगून टाक मला. कारण तू जोपर्यंत मला सांगत नाहीस तोपर्यंत मी इथून हलणार नाही. सई,